ओके ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाईल. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे कास्ट्रो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेकफेक दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर बीटमार्क ब्रशला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलं फोटोज वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जसं की 8.8च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्र अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दोन बोर्डनं स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं आणि आपला सेकंड बीटला यायचं. दोन पार्ट मध्ये आणखी आपला सेकंड बीटला यायचं जे लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो. त्या टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे व्हिडिओ दिला मित्रांनो व्हिडिओला फोटोच्या वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करा इथं पण एक व्हिडिओ दिलेला व्हिडिओला फोटोच्या वरच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे काय ते ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपलं अशा प्रकारे तीन फोटो जे तीन ग्रुप दिसून जाईल. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आणि आपलं जे का प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं. का सेकंड मिडला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने तुम्ही फोटो वगैरे सेट करायचं त्याच टाइम सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. जे का सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं. का सेकंड बीटला जायचं पुढचा पार्ट फोटोचा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जसं मी सेट वगैरे करतात त्याच टाइम तुम्ही पण लवकर सेट वगैरे करून घ्या. सेट वगैरे केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे ग्रुप वगैरे अशा प्रकारे लहान मोठी झाले दिसेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या स्प्रे टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्या एकदम छान असं पद्धतीने दिसून येईल. जे लास्ट ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला पण अशाच प्रकारचे सेम स्टेप मध्ये सेट वगैरे करून घ्यायचं फोटो वगैरे. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला स्प्रे बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्प्रे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे ग्रुप आहे काय अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं. स्क्रॉल केल्यानंतर इथे एक दोन फोटो दिलेले मित्रांनो ऑलरेडी ऍड वगैरे करून दिले त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणखी आपला जे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो असे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. आणि आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या फोटोला सिलेक्ट करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे कशा प्रकारे फोटो दिला मित्रांनो सर्व लेयर्सला ऑन वगैरे करून घ्यायचं. मी ऑन वगैरे करत आहे त्याच टाइम तुम्ही पण सर्व लिरिक्सला ऑन वगैरे करून घ्यायचं. जे लेअरला ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला स्प्रे सिलेक्ट करायचं किंवा तुमच्या फोटोला स्प्रे जे का तुमची जेएफ जे काय आहे मित्रांनो त्या फोटोला स्प्रे एडिट करून सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड वगैरे करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर स्प्रे एकदम छान असं पद्धतीने दिसून येतात. जे खालचे फोटो मित्रांनो स्प्रे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह केलेले आहे मित्रांनो. मग आपल्या त्या फोटोला बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि मग आपला फोटो रूम ऍप्लिकेशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपल्या गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो जे का तुमचं जे आपलं फोल्डर दिलेला मित्रांनो अशा प्रकारे त्या फोल्डरच्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईट करून घ्यायचं. राईट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला थोडंफार वेट करायचं. वेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे ट्रान्सफर नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार असं वेट करायचं. वेट केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं. वर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्या. डन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असं अलर्ट मोशनला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला असं ऍड करायचं. वर प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड वगैरे करून घ्यायचं. असं प्रकारे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे पुढचे फोटो वगैरे दिले आहेत सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड
करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे जे 8.28 जे बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे 11.00 बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं का 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट मध्ये सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर ओव्हरलेस आहेत सर्व ओव्हरलेसला ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर फर्स्ट ला आल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये एक व्हिडिओ दिला मित्रांनो. आणि व्हिडिओला ऍड वगैरे केल्यानंतर मित्र व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झालेलं दिसून जाईल मित्र. मग आणि आपल्या जे खालचा व्हिडिओ आहे मित्र त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्र मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्र. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकी व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.